हे हाय फ्रेंड्स बघा आज आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करतोय मॅथमॅटिकल लॉजिक्स चॅप्टर जी आतापर्यंत आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती 1.1 अपलोड केली आहे 1.2 अपलोड केली आहे. आज आपण 1.3 स्टार्ट करतोय. त्यातला सगळ्यात क्वेश्चन नंबर 1 बघूया. तुम्हाला काय ए नावाचा एक सेट दिलेला आहे. ओके, थांबा हे मी रफ करतो. चला बघूया मस्तपैकी आज छानपैकी एक्सरसाइज सोडवायची आहे ही. तुम्हाला ए नावाचा एक सेट दिलेला आहे 3, 5, 7, 9, 11, 12 आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला काही क्वेश्चन दिलेत. तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिले तर तुम्हाला सांगायचं आहे त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते खरं आहे की खोटं आहे. आता हे बघा यांनी काय दिलंय देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. हे बघा ह्याला काय म्हणतो आपण देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी व्हॅल्यू अशी असेल एक्स जी एला बिलॉंग करते आहे आणि जिची व्हॅल्यू x-1 इक्वल्स टू 1 म्हणजे x इक्वल्स टू 9. तर चेक करा 9 आहे का आपल्या डेटा सेटमध्ये आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय झाली ट्रू. ओके, आता इथं बघा इथं काय दिलंय उलटा म्हणजे फॉर ऑल म्हणजे सेटमधली प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे काय सेटमधली प्रत्येक व्हॅल्यू यांनी काय म्हटली x² + x इवन नंबर आहे. चेक करूया बघा पहिल्या एलिमेंटसाठी चेक करा. एलिमेंट काय 3, 5, 7, 9. 3² + 3 12 एक इवन नंबर आहे. ओके, सो येस जर तुम्ही एक व्हॅल्यू पुट करून बघितल्या ना तर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक x² + x प्रत्येक व्हॅल्यू एक इवन आहे. तर यस त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय ना ट्रू. आता इथे बघा यांनी काय दिलंय देअर एक्झिस्ट आहे सच दॅट x² इज लेस दॅन 0. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला तर तो नेगेटिव्ह तर कधीच येत नाही, त्यामुळे याची बुलियन व्हॅल्यू काय आली फॉल्स. इकडे बघा देअर एक्झिस्ट x सच दॅट x इज अ इवन नंबर. हां 12 इवन नंबर आहे. येस म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे याची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फॉर ऑल बिलॉंग्स टू एक्स सच दॅट 3x + 4. येस हे पण ट्रू आहे. एक एक्सची व्हॅल्यू अशी निघेन 3x + 8 इक्वल्स ग्रेटर दॅन 40ला सॅटिस्फाय करेल. एक्सची व्हॅल्यू 12 टाका, एक्सची व्हॅल्यू 11 टाका, हे होऊन जातं ना. 11 नका टाकू, दुसरी टाका 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14. परत हे पण ट्रू आहे. व्हॅल्यूज एखादी असेल अशी जी चेक करा. ओके, सो मला वाटतं इथं आपण क्वेश्चन नंबर 1 सगळा सॉल्व्ह केला. खूप बेसिक क्वेश्चन आहे हा, कारण याच्यामध्ये आपण काय केलंय की काय तुम्हाला सेट दिला आहे आणि सेटच्या बेसिसवर काय रिलेशन्स फाइंड आउट करायचे. ओके, हे बघा रे आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला ड्युअल काढायचा आहे. हा ड्युअलचा टॉपिक कसा आहे एकदम सोपा टॉपिक आहे. म्हणजे जर याचा क्वेश्चन आला तुमच्या सीईटी मध्ये किंवा बोर्डामध्ये तर फ्रीचे मार्क आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित करून यायचा. ड्युअल काढायचं म्हणजे काय रे, जिथं युनियन असेल ना तिथे इंटरसेक्शन लावायचं आणि जिथे इंटरसेक्शन असेल तिथे युनियन लावायचं. बस एवढंच करायचंय, काही जास्त टेन्शनच नाहीये. एवढंच करायचंय. काय सांगितलं मी, जिथं युनियन असेल तिथं इंटरसेक्शन लावा, जिथं इंटरसेक्शन असेल तिथं युनियन लावा आणि जिथं सी असेल तिथं टी लावा आणि जिथे टी असेल तिथं सी लावा. आता हे 2 रूल तुम्हाला कदाचित नसेल कळाले. 1-2 क्वेश्चन आहेत टेक्स्टबुकमध्ये, म्हणून मला हा रूल सांगावासा वाटला. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना दाखवतो. आता बघा तुम्हाला स्टेटमेंट काय दिले, पी युनियन क्यू अँड आर. तर याचं ड्युअल काय येणार बघा, पी आहे तशीची तशी येते. युनियनला काय लिहायचं अँड, क्यू तसाच तसाच येणार. युनियन अँडला काय लिहिलं युनियन, आर आहे तशाच्या तशाच येणार. ओके, झालं ड्युअल. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, पी आहे तशाच्या तशाच येणार. अँड आहे ना इथं बघा, स्टेटमेंट काय मी तुम्हाला परत इथं लिहून देतो. पी अँड काय आहे क्यू अँड आर. ओके, पी आता बघा अँडचं काय करणार ड्युअल ऑर,
मग क्यू आहे तशाच्या तशाच लिहिणार. परत अँड आहे तर ऑर लिहिणार. आर जे आहे ते तशाच्या तशाच लिहिणार. झालं डुअल. डुअलमध्ये काय करायचं आहे, सोपं कळालं ना. जिथे युनियन असेल तिथे इंटरसेक्शन, जिथे इंटरसेक्शन असेल युनियन, जिथं सी असेल तिथं टी, जिथं टी असेल तिथं सी. आता बघा हा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, पी युनियन क्यू अँड आर युनियन एस. तर याचा डुअल काय येणार, पी युनियनचा होणार अँड पी अँड क्यू युनियन. आर तसाचा तसा युनियनचा राहणार एन एस. पी अँड नेगेशन क्यूचा डुअल काय येणार, मी सांगितलं नेगेशन वगैरे दिसलं तर काही करायचं नाही. पी अँडचा होणार यू, हे होणार नेगेशन क्यू, आहे तशाच्या तसेच राहणार हे. ओके. आता हा बघा, नेगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड नेगेशन ऑफ आर अँड एस, याचा डुअल कसं निघणार. नेगेशन पी तशाच्या तशात ठेवा, युनियन आहे तर अँड लिहा, अँड क्यू अँड आहे तर ऑर लिहा, नेगेशन ऑफ आरला तसंच तसंच लिहा, अँड आहे तर ऑर लिहा एस. ओके, झालं तुमचा प्रॉब्लेम. इथं पण बघा तेच, नेगेशन पी तशाच्या तशाच राहणार, अँड होणार ऑरमध्ये. नेगेशन क्यू तशाच्या तशाच राहणार, अँड होणार ऑरमध्ये. हे होणार पी अँड क्यू ऑर नेगेशन ऑफ आर. कळालं किती सोपं आहे. आता हा वाला क्वेश्चन जो आहे, आता हा वाला क्वेश्चन तुम्ही सर्वांनी होमवर्कला घ्या. पुढचा क्वेश्चन सांगतो बघा. आतापर्यंत मी सांगितलं होतं सी असेल तर टी करायचं, टी असेल तर सी. बघा इथं सी आहे तर मला काय करायला लागेल, टी. युनियन आहे तर इंटरसेक्शन केलं आणि बाकीचं परत तसंच. पी अँड आहे तर पी ऑर केलं, क्यू ऑर आहे तर क्यू अँड केलं, झालं तसं डुअल. हे एक्स नसेल. बघा नेगेशन पी आहे तशाच्या तशाच, नेगेशन पीला मी नेगेशन पी तशाच्या तशाच लिहिला, युनियन आहे तर इंटरसेक्शन लावला, क्यू अँड आहे मी ऑर लावला, अँड आहे मी ऑर लावला, टी आहे मी सी लिहिला, टीच्या जागेवर काय लिहिलं मी, सी. ड्युएल काढताना हे लक्षात ठेवायचं, पी अँड क्यू अँड सी. बस कळालं. बस एवढेच प्रश्न आहेत. तर आपण हा जो सेकंड टॉपिक आहे ड्युएल तो पण बघितला, जिच्यामध्ये ऑर असेल तर अँड लावायचं, अँड असेल तर ऑर लावायचं, टी असेल तर सी लिहायचं, सी असेल तर टी लिहायचं, आणि जर नेगेशन लिहिलं असेल तर त्याला काय करायचं, इग्नोर, त्याला काही चेंज करायचं नाही. हा ड्युएल जो टॉपिक आहे हा सोपा टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी या टॉपिकमध्ये पैकीचे पैकी मार्क आणावे. कळालं ना. एखाद्या प्रॉब्लेममध्ये कुठे एक्झाम्पल अडकत असाल तर पुन्हा त्या व्हिडिओला रिप्ले करा. बघा हिच्यामध्ये अँड होतं मी ऑर लावलं, ऑर होतं अँड लावलं, बस पूर्ण याच्यामध्ये तेच केलं आहे. बस मग 1.3 चॅप्टर, पहिला चॅप्टर 1.3 एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 2 पण आपण सगळं सॉल्व्ह केलेला आहे. एक क्वेश्चन मी होमवर्कला दिलेला आहे, बट तो सुद्धा मी करून देतो सॉल्व्ह. म्हणजे तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करा आणि आन्सर क्रॉस चेक करा, मॅच होत आहे का. ओके. बघा नेगेशन तसंच राहणार, पी पण तसंच राहणार, अँडचं होणार ऑर, ऑरचं एक मिनटं. हां बघा नेगेशन तर तसंच राहणार, पी ऑरचं होणार अँड, अँडचं होणार ऑर, हे झालं पी ऑरचं होणार अँड, नेगेशन तशाचे तशाच, क्यू अँडचं होणार ऑर, ऑर हे युन एस. झालं. तर आपण क्वेश्चन नंबर 2 पण सोडवलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आता सोडूयात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. हाय स्टुडंट्स, एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 3 बघा. आपण मॅथमॅटिकल लॉजिक शिकतो आहे MHD CET आणि बोर्डासाठी. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. याच्यामध्ये काय करायचं आहे, राईट द नेगेशन ऑफ द ईच स्टेटमेंट. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक स्टेटमेंटचं जे आहे ते नेगेशन काढायचं आहे. आयुष्याच्या कितीही तुम्ही मोठ्या वळणावर जा, पण कधीही लक्षात ठेवा, जेव्हा कुठं नेगेशन शब्द ऐका, नेगेशन म्हणजे विरोध. मी माझ्या सगळ्या लेक्चर्समध्ये हेच सांगतो, नेगेशन म्हणजे विरोध, म्हणजे दिलेल्या सेंटेन्सचं, दिलेल्या वाक्याचा तुम्ही विरोध करायचा. आता बघा इथं काय म्हटलं, x+8 इज ग्रेटर दॅन 11, x+8 इज ग्रेटर दॅन 11 मधात काय दिलेलं आहे, ऑर.
और y मायनस 3 इज इक्वल्स टू 6. तर याला कसं लिहायचं बघा. पहिले अज्युम करा की पी स्टेटमेंट काय आहे तुमची, एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11. क्यू स्टेटमेंट काय आहे, y मायनस 3 इक्वल्स टू 6. मग तुम्ही याला सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये कसं लिहिणार, पी और क्यू, क्योंकि क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मग तुम्हाला नेगेशन काढायचं आहे. नेगेशन कोणाचं काढायचं आहे, पी और क्यूचं. हे नेगेशन इथे मल्टिप्लाय होणार, हे नेगेशन इथे मल्टिप्लाय होणार, हे नेगेशन इथे मल्टिप्लाय होणार. हे येणार नेगेशन ऑफ पी इंटू नेगेशन ऑफ युनियन इंटू नेगेशन ऑफ क्यू. हे काय येणार, नेगेशन ऑफ पी. ऑरचं नेगेशन काय आहे, अँड. हे काय येणार, नेगेशन ऑफ क्यू. ओके. सो मग नेगेशन पी काय येणार, एक्स प्लस 8 इज लेस दॅन इक्वल टू 11. बघा आपली ओरिजिनल स्टेटमेंट काय होती, एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11. त्याचं नेगेशन काय येणार, नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन. हे नेहमी लेस दॅन इक्वल टू असतं. ओके, हे लेस दॅन इक्वल टू आलं. ऑरचं नेगेशन काय येणार, अँड. म्हणून इथं सेंटेन्स काय लिहिणार आपण, अँड. हे तुमचं फायनल आन्सर या. y मायनस 3 इज इक्वल टू 6. हे काय म्हणताय, इक्वल टू आहे. तुम्ही काय म्हणा, y मायनस 3 इज नॉट इक्वल टू 6. हा पण एक पॉईंट नोट करा. नेगेशन ऑफ इक्वल टू याचा व्हॅल्यू काय असते, नॉट इक्वल टू. इक्वल टूचं नेगेशन नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टूचं नेगेशन इक्वल टू. कळालं. बघा परत सांगतो, स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, नेगेशन काढायचं आहे. बघा इथं परत पी स्टेटमेंट अज्युम लिहायचं. हा जर क्वेश्चन बोर्डमध्ये आला तर अज्युमिंग पी इक्वल्स टू 11 मायनस 15. मग लिहा अज्युमिंग क्यू इक्वल्स टू 25 मायनस 20. जर सीईटी मध्ये आला तर बघितलं डायरेक्ट प्रश्न सोडवा. स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले आहे, पी अँड क्यू, कारण मधात अँड वापरलेलं आहे. मग नेगेशन ऑफ पी अँड क्यू काय येणार, नेगेशन ऑफ पी और नेगेशन ऑफ क्यू. आएगा कि नहीं, देखो आएगा. तो नेगेशन पी का येणार 11, लेस दॅनचं नेगेशन ग्रेटर दॅन. 11 इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 15. ऑरचं नेगेशन येणार, अँडचं नेगेशन येणार, और आणि 25 ग्रेटर दॅन 20चं नेगेशन येणार, 25 लेस दॅन इक्वल टू 20. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, हे काय झालं तुमचं फायनल आन्सर आलं. ओके, सो आता नेक्स्ट बघूया. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ पी डबल इम्प्लाइज. याचं मी डायरेक्ट नेगेशन लिहितो. आता ते पी आणि क्यू कसं लिहायचं, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर बट इट इज नॉट रॉम्बस. मी लिहत नाहीये आता ते पी स्टेटमेंट काय आहे, क्यू स्टेटमेंट काय आहे. हे मी तुम्हाला इकडे दाखवलं, पी स्टेटमेंट काय असतं, क्यू हे पी स्टेटमेंट आहे, हे क्यू स्टेटमेंट आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी होते. ओके, बघा इथं परत काय दिलंय, पी स्टेटमेंट काय आहे, इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट काय आहे, इट इज रेनिंग. बघा रे, पी स्टेटमेंट काय दिली आहे, इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट काय दिली आहे, इट इज रेनिंग. आणि मधात काय वापरलं त्यांनी, अँड. म्हणजे तुमचं लॉजिकल रिप्रेझेंटेशन कसं होणार, पी अँड क्यू. आता आपल्याला नेगेशन काढायचं आहे, कसला काढायचा, पी अँड क्यूचा. ते काय ना, नेगेशन पी और नेगेशन ऑफ क्यू. नेगेशन पी और नेगेशन ऑफ क्यू. नेगेशन पी ची व्हॅल्यू काय, पी ची व्हॅल्यू काय, इट इज कोल्ड. नेगेशन पी ची व्हॅल्यू काय, इट इज नॉट कोल्ड. आणि मधात येणार ऑर. इट इज रेनिंगचं नेगेशन काय आहे, इट इज नॉट रेनिंग. ओके, बघा इफ इट इज रेनिंग देन वी विल प्ले टू फुटबॉल. इफ पी देन क्यू म्हणजे असं रिप्रेझेंट करतो. लक्षात ठेवा नेहमी, याचं जर नेगेशन घेतलं तर याची व्हॅल्यू असते पी अँड नेगेशन क्यू. सीईटी मध्ये याच्यावर 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज पी अँड नेगेशन क्यू. हा फॉर्म्युला आयुष्यभर लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला काय करायचा आहे, आयुष्यभर लक्षात ठेवायचं. एका वेळेस सगळं विसरा, पण ह्या फॉर्म्युलाला विसरू नका. मग याच्या हिशोबामध्ये काय होईल, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. मग याचं काय, पी अँड नेगेशन क्यू. पी काय आहे,
इफ इट इज रेनिंग अँड असल्यामुळे इफ नाही ना, इथं फक्त इट इज रेनिंग अँड. आता इथं बघा, वी विल प्ले ही पण एक स्टेटमेंट आहे अँड प्ले फुटबॉल ही पण एक स्टेटमेंट आहे आणि अँड. मग बघा, वी विल गो नेगेशन करायचं आहे ना आपल्याला. वी विल नॉट गो और डू नॉट प्ले फुटबॉल. ओके. हा काय म्हणताय, टू इज अ इरॅशनल नंबर. तुम्ही याला विरोध कसा करणार? टू इज इरॅशनल नंबर झालं. हे म्हणताय ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. याचं नेगेशन कसं करणार? ऑल नॅचरल नंबर आर नॉट अन होल नंबर. कळालं? विरोध करायचा आहे फक्त, बस, बाकी काय नाही. यांनी काय म्हटलंय, फॉर ऑल बिलॉंग्स टू एन, म्हणजे प्रत्येक एनच्या व्हॅल्यूसाठी एन स्क्वेअर प्लस एन प्लस टू हे 4ने डिव्हिजिबल आहे. तर याचा विरोध कसा करणार? फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन एन स्क्वेअर प्लस एन प्लस टू इज एन हाय का मध्ये डिव्हिजिबल आहे. तुम्ही काय म्हणा, नॉट डिव्हिजिबल आहे. आपण तर काय विरोधी पक्षासारखे विरोध करतोय ना सरकारला, तसं. आता याचं कन्वर्स काय येईल? हे डॉलर जसं आहे तसं एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट. यांनी काय म्हटलं, एक्स मायनस 7 इज लेस दॅन 20 ना. विरोध कसा करणार? एक्स मायनस 7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20. ग्रेटर दॅन इक्वल टू 20. तो कळालं? क्वेश्चन नंबर 3 मध्ये फक्त काय करायचं होतं, नेगेशन काढायचं होतं. आयुष्यामध्ये कधीही लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणत्याही स्टेटमेंटचं नेगेशन काढायचं असेल तर त्या स्टेटमेंटचं तुम्ही विरोध करायचा. विरोध करायचा म्हणजे जर तो म्हणतो हे आहे तर तुम्ही हे म्हणायचं, जर तो म्हणतो हे आहे तर तुम्ही हे म्हणायचं, त्याचा विरोध करायचा. आणि लक्षात ठेवायचं, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असते. पी अँड नेगेशन ऑफ क्यू. नेगेशन ऑफ ग्रेटर दॅन असते लेस दॅन इक्वल टू, आणि वाईस वर्सा पण ट्रू आहे. म्हणजे नेगेशन ऑफ लेस दॅन इक्वल टू असते फक्त ग्रेटर दॅन. हे सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. आणि क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 3 अशा प्रकारे आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहोत. ओके. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला. हाय फ्रेंड्स, एक्सरसाइज नंबर 1.3चा क्वेश्चन नंबर 4 आता आपण सॉल्व्ह करूयात. बघा, हा असे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला आपल्या सीईटीच्या परीक्षेत पण पाहायला मिळतील, प्लस तुमच्या बोर्डाच्या पेपरांमध्ये पण येतील. म्हणजे हा जो टॉपिक आता आपण बघतोय हा फिक्स आहे, कंपल्सरी 101% बोर्डात पण येणार आणि सीईटी मध्ये पण येणार. येतो म्हणजे दरवर्षी येतो, यावर्षी पुढच्या वर्षी सुद्धा येईल. हे बघा, जेव्हा तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू ची स्टेटमेंट दिलेली असते. पी इम्प्लाइज म्हणजे काय, इफ पी स्टेटमेंट दॅन क्यू स्टेटमेंट. जर तुम्हाला असं दिलेलं असेल तर ह्या पी इम्प्लाइज क्यू जर तुम्हाला हे लक्षात ठेवावे. याचा कन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. क्यू पहिले लिहायचा मग पी लिहायचा. याचा इन्व्हर्स काय असतो, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. आता हे फॉर्म्युले कसे लिहायचे, काय लिहायचे, आता फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल करून दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल की ऍक्च्युअली मध्ये यूज कसं होतं. ओके. याचा यूज आहे का, पुढे जर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग घेणार असाल तर यूज आहे याचा. ठीक आहे. कन्व्हर्ट झालं, इन्व्हर्स झालं. आता नेक्स्ट असते कंत्रा पॉझिटिव्ह. नेक्स्ट काय आहे, कंत्रा पॉझिटिव्ह. ते असते नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. बघा, हवं मी ते तुमच्यासाठी सांगतो. मी काय सांगितलं तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यू ला कसं म्हटलं जातं, इफ पी देन क्यू. हे जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्याचं कन्व्हर्स काय असतं, क्यू इम्प्लाइज पी. उलटं करायचं, आधी क्यू लिहायचं मग पी लिहायचं. ओके. आणि जर त्याचा तुम्हाला इन्व्हर्स लिहायचं ते लिहायचं नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. आणि जर तुम्हाला कंत्रा पॉझिटिव्ह विचारलं असेल तर लिहायचं नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. सो बस हे 3 फॉर्म्युला आहेत. या 3 फॉर्म्युलांचा वापर करून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स येतात, जास्त याच्यामध्ये काय हे नसतं. आता बघा काय दिलंय, इफ. आता क्वेश्चन वाचा. इफ एक्स इज लेस देन वाय देन x2 इज लेस देन y2. म्हणजे इफ पी देन क्यूचा प्रॉब्लेम दिसतोय ना हा. इफ पी स्टेटमेंट देन क्यू स्टेटमेंट. मग पी स्टेटमेंट काय आली इथं, एक्स इज लेस देन वाय. क्यू स्टेटमेंट काय आली इथं,
एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. हे 2 म्हणजे हे स्क्वेअर आहे, सॉरी. ओके, ते टायपिंग मिस्टेकमध्ये झाले, टीमकडून चुकी झाली. तर पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, याचा कन्व्हर्स काढायचा आहे सगळ्यात पहिले. कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे इफ क्यू स्टेटमेंट लिहा, इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन पी स्टेटमेंट लिहा, एक्स इज लेस देन वाय. बस उलटा करायचा फक्त. जिथं पी होता तिथं क्यूला टाका आणि जिथं क्यू होता तिथं पीला टाका. हे झालं कन्व्हर्स. आता आपण काढू इनव्हर्स. इनव्हर्स काय असतो, नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू. नेगेशन ऑफ एक्स इम्प्लाइज वाय. काय येणार, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. मग ते त्याची स्टेटमेंट काय येणार, if x is greater than equal to y, then negation of q, x square is greater than equal to y square. हे काय झालं तुमचं, इनव्हर्स झालं. ओके, आता आपण काय करणार शेवटला, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कधी पण लक्षात ठेवा 3च गोष्टी असतात प्रत्येक क्वेश्चन मध्ये काढण्यासाठी. इफ पी देन क्यूचा जर तुम्हाला कधी प्रॉब्लेम दिसला ना, तर त्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. इनव्हर्स झालं, इफ लिहा इथं. नेक्स्ट इनव्हर्स झाला, आता आपण काढू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. ओके, मग याला सॉल्व्ह कसं करणार, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर दॅन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. झालं. काय करायचं आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेली असेल तिच्यामध्ये पी स्टेटमेंटला लिहून घ्यायचं, क्यू स्टेटमेंटला लिहून घ्यायचं आणि बस फक्त फॉर्म्युलांचा वापर करायचा. पी इम्प्लाइज क्यू जर दिलेलं असेल तर त्याचं इन्व्हर्स असतं क्यू इम्प्लाइज पी. इन्व्हर्स असतं नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतं नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. बस फक्त हे फॉर्म्युला वापरायचे आहेत आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सिम्पल आहे. ओके, एक मिनटं. आता आपण काय करू, क्वेश्चन नंबर सेकंडला सॉल्व्ह करू. ओके, क्वेश्चन नंबर 2 ला आता आपण सॉल्व्ह करू. पी स्टेटमेंट काय दिले बघा, अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमेन इज इन इट. हा आता थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे हा. ट्रिकी का, आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड फॉर्म काय आहे रे, इफ पी देन क्यू. म्हणजे इफ नंतर जे लिहिलेलं असेल ते पी स्टेटमेंट. म्हणजे बघा इथं इफ नंतर लिहिलेलं म्हणजे द वुमेन इज इट लिटरेट, हे काय झालं तुमचं पी स्टेटमेंट झालं. ओके, इथे तुमचं पी काय आलं, द वुमेन इन इट इज लिटरेट. पहिलं दिलेलं स्टेटमेंट पी नाही आहे, तर स्टुडंट गलती करतात, याला पी म्हणतात. नाही, इफ पी देन क्यू हा स्टँडर्ड रूल आहे. अशा फॉर्मॅटमध्ये हे असतात, नियम आहे हा. इफ नंतर जे लिहिलेलं असेल त्याला पी स्टेटमेंट म्हणायचं. मग इथं इफ नंतर काय लिहिलेलं बघा, द वुमेन इज लिटरेट, मग त्यामुळे ते आलं. आणि क्यू काय आलं, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. म्हणजे घरातील महिला शिकल्या तर संपूर्ण घर शिकतं. हे याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ओके, सो आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, कॉन्व्हर्स काढणार. आपण सगळ्यात पहिले काय काढणार, त्याचं कॉन्व्हर्स काढणार. एक मिनिट, हे जरा सेटअप ना कधी कधी खूप हालतं, मग असं इरिटेट होतं. कॉन्व्हर्स काय येणार बघा, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे अ फॅमिली बिकम्स, इफ इथं लिहायचं, इफ फॅमिली बिकम्स लिटरेट दॅन विमेन्स इन इट इज. काय नाही, फक्त जिथं पी असेल तिथं क्यू लिहा, जिथं क्यू असेल तिथं पी लिहा. हे कन्व्हर्स मध्ये. नेक्स्ट आहे इनव्हर्स. इनव्हर्स कसा लिहिणार, नेगेशन ऑफ, ओके, इनव्हर्स कसं लिहिणार, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. पी काय होतं रे आपलं,
द वुमेन इज लिटरेट, त्याचं नेगेशन काय येणार? इफ द वुमेन इज नॉट लिटरेट, इफ द वुमेन इज नॉट लिटरेट देन नेगेशन ऑफ क्यू. क्यू काय होतं? द फॅमिली बिकम लिटरेट, त्याचं नेगेशन काय येणार? फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. देन फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ओके, हे झालं त्याचं इनवर्स. आता आपण काय करणार? आता आपला फक्त एकच राहिलंय, कंत्रा पॉझिटिव्ह. ओके, कंत्रा पॉझिटिव्ह काय असतो? नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. म्हणजे काय येणार? इफ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, देन नेगेशन पी. पी काय होता? वुमेन इज लिटरेट, त्याचं नेगेशन काय येणार? विमेन इज नॉट लिटरेट. थोडीशी हँडरायटिंग जर आता वेडी वाकडी असेल, कारण हे बुकवर लिहित नाही ना, डिजिटल ग्राफिक पॅड आहे माझ्याकडे, त्याच्यावर लिहितोय. हा वाला क्वेश्चन होमवर्कला घ्या, सेम आहे. जो युनिक आहे तो सांगतो मी. आता हा वाला बघू. इफ व्हॉल्यूम व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. म्हणजे बघा काय आहे? इफ पी देन क्यूचा फॉर्मॅटमध्ये आहे स्टेटमेंट. मग कसं लिहिणार? पी स्टेटमेंट काय येणार? पी स्टेटमेंट काय आली तुमची? व्होल्टेज इन्क्रीजेस. क्यू स्टेटमेंट काय आली तुमची? करंट डिक्रीजेस. मग त्याचं तुम्ही कन्व्हर्स कसं लिहिणार? कन्व्हर्स असते क्यू इम्प्लाइज पी, त्याला कसं लिहिणार? इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. ओके, हे झालं कन्व्हर्स. मग काय असतं? इनव्हर्स. कन्व्हर्सचा मामा सख्या चुलत भाऊ, कन्व्हर्सचा सक्का चुलत भाऊ इनव्हर्स. ते काय ना? नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. ते काय ना? आता पी ची स्टेटमेंट काय रे? बघा रे, व्होल्टेज इन्क्रीजेस, त्याचं नेगेशन काय येईल? व्होल्टेज डिक्रीजेस. इफ व्होल्टेज डिक्रीजेस देन क्यू स्टेटमेंट काय रे? करंट डिक्रीजेस, त्याचं नेगेशन काय येणार? करंट इन्क्रीजेस. इफ व्होल्टेज डिक्रीजेस देन करंट इन्क्रीजेस. हा काय आहे बघा. हवा तर मी मधात लाईन मारतो, नाही तर मग ते कन्फ्युजन होईल कुठं काय. ओके, आता आपलं शेवटचं काय राहिलंय? कंत्रा पॉझिटिव्ह. ते काय असतं? नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. क्यू काय होती आपली स्टेटमेंट? करंट डिक्रीजेस, त्याचं नेगेशन काय येईल? करंट इन्क्रीजेस. म्हणजे इफ करंट इन्क्रीजेस देन, याला काय रिप्रेझेंट करतो आपण? देनने. पी काय होती? व्होल्टेज इन्क्रीजेस, त्याचं नेगेशन काय येणार? व्होल्टेज डिक्रीजेस. ठीक आहे. आता हा जो टॉपिक आहे कन्व्हर्स इन, ओके. सो बस या टॉपिकचे 4 प्रश्न होते तुमच्या एक्सरसाइज 1.3 मध्ये. पण एक गोष्ट सांगतो, हा व्हिडिओला थांबण्यापूर्वी एक गोष्ट कान खोलून नीट ऐकून घ्या. हा जो टॉपिक आहे तुमचा कन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि इनव्हर्स, याचे क्वेश्चन 100% तुमच्या बोर्डाच्या पेपरला आणि तुमच्या CETच्या पेपरला येणार आहे. त्यामुळे ह्या टॉपिकला गोल्डन टॉपिक म्हणा आणि हा टॉपिक व्यवस्थित करा. ठीक आहे. व्हिडिओ नसेल कळाला तर 2 वेळा 3 वेळा 4 वेळा बघा, पण या टॉपिकला स्किप करू नका. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. ठीक आहे.